या लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे विद्यमान खासदार सुनील मेंढे हे महायुतीचे उमेदवार आहेत, तर काँग्रेसचे डॉक्टर प्रशांत पडोळे हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत। तर महायुतीकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तर काँग्रेसच्या प्रचारासाठी राहुल गांधी यांची सभा इथे झाली। हा मतदारसंघ राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। त्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महायुतीतील राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे। या मतदारसंघात काँग्रेस तब्बल 30 वर्षांनंतर पहिल्यांदाच आपल्या पक्षचिन्हावरती निवडणूक लढतीये। नेहाल भुरे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत भंडाऱ्यातून जोडले गेलेत। नेहाल, कुठल्या मतदान केंद्रावरती तुम्ही आहात आणि आता 7 वाजल्यापासून मतदान सुरू होईल, आता तिकडे काय चित्र आहे? नक्कीच मॅम, मी भंडारा शहरातील जिजामाता या मतदान केंद्रावर आहे। हा मतदान केंद्र खूप महत्त्वाचा आहे, कारण जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांचे सुद्धा या ठिकाणी मतदान आहे। म्हणून आपण या केंद्रावरून बघू शकतो की मोठ्या प्रमाणात जय्यत तयारी झालेली आहे प्रशासनाकडून। आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सुद्धा करण्यात आलेला आहे। मतदार राजा आता हळूहळू मतदान केंद्रावर पोहोचायला सुरुवात झालेली आहे, कारण 7 वाजतापासून मतदानाला सुरुवात होणार आहे। आपले लोकप्रतिनिधी संसदेत पाठवण्यासाठी आज भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील मतदार मतदान करणार आहेत। काँग्रेसकडनं उमेदवार जे आहेत डॉक्टर प्रशांत पडोळे यांना उमेदवारी दिलेली आहे। तर पहिल्यांदाच 25 वर्षानंतर आज म्हणजे भंडारा गोंदियामध्ये काँग्रेस या सिम्बॉलवर निवडणूक लढवली जात आहे। तर भाजपकडून विद्यमान खासदार सुनील मेंढे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर भंडारा गोंदिया जिल्ह्याचा विचार केला तर भाजपचे जे नेते आहेत डॉक्टर परिणय फुके यांची सुद्धा प्रतिष्ठा पणाला लागली आहे। तर जे राष्ट्रवादीचे जे नेते आहेत प्रफुल्ल पटेल यांची सुद्धा प्रतिष्ठा लागलेली आहे। तर काँग्रेसचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत नाना पटोले यांचा गृह जिल्हा आहे आणि त्यांच्यासाठी ही निवडणूक खूप प्रतिष्ठेची आहे। त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात इथं आता प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। त्यामुळे मतदार राजा नेमका आता भंडारा जिल्ह्याचा जर विचार केला तर तापमानामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। त्याच्यामुळे याचा परिणाम तापमानाच्या मतदानाच्या टक्केवारीवर पडू नये म्हणून प्रशासनाकडून ती देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे। थंड पाणी असो किंवा मंडप असो। थोडंसं थांबवते तुम्हाला, कारण मुख्य निवडणूक आयुक्त आता बोलतायत, थेट जाऊयात तिथे।